मुस्लिम लोकसंख्या वाढत आहे आणि उद्या हिंदू देशात अल्पसंख्याक होतील अशी भीती सर्वत्र पसरवली जात आहे आणि आता तर ही भीती ख्रिश्चन, शीख यांच्याबद्दलही पसरवण्याचं काम मीडिया आणि काही समाजविघातक घटक करीत आहेत। आज आपण त्याबद्दल डेटा काय म्हणतो हे पाहू। प्यू रिसर्च नावाची एक नामांकित अमेरिकन संस्था आहे। त्यांनी भारतातल्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेच्या डेटाचा वापर करून प्रजनन दर म्हणजेच फर्टिलिटी रेट यावर अभ्यास करून काही आकडेवारी जाहीर केली आहे। फर्टिलिटी रेट म्हणजे एक स्त्री सरासरी आयुष्यात किती मुलांना जन्म देते। त्यात त्यांनी नमूद केलं आहे की भारतातील सर्वच धर्मियांचा फर्टिलिटी रेट कमी होत आहे आणि तो स्थिरावण्याच्या दिशेने जात आहे। आता आपण हिंदू मुस्लिम यांच्या फर्टिलिटी रेटचे आकडे तपासून बघूया। 1992 साली एकूण भारतीयांचा सरासरी फर्टिलिटी रेट 3.4 होता, तर मुस्लिम आणि हिंदू यांचा अनुक्रमे 4.4 आणि 3.3 होता। म्हणजेच मुस्लिम फर्टिलिटी रेट हा हिंदूंपेक्षा 1.1 ने जास्त होता। 2015 साली मुस्लिमांमध्ये हा रेट 1.8 ने कमी होऊन 2.6 झाला, तर हिंदूंमध्ये हा रेट 1.2 ने कमी होऊन 2.1 इतका कमी झाला। याचाच अर्थ जरी मुस्लिमांचा फर्टिलिटी रेट हा हिंदूंपेक्षा जास्त असला तरी तो मुस्लिमांमध्ये अधिक गतीने कमी होत आहे। त्यामुळे हिंदू मुस्लिम फर्टिलिटी रेटमधील जो फरक 1992 मध्ये 1.1 होता तो 2015 साली 0.5 इतका कमी झालेला आहे। आता हिंदू मुस्लिम लोकसंख्या पाहिल्यास असे दिसते की या दोघांच्या लोकसंख्येतील दरी वाढत चालली आहे, कारण हिंदू लोकसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे। 1951 मध्ये हिंदू आणि मुस्लिम यातील फरक 26.9 कोटी होता, तो 2011 साली 79.4 कोटी इतका वाढलेला आहे। साधा हिशोब आहे, समजा मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि माझा पगार 1 लाख रुपये आणि माझ्या ड्रायव्हरचा पगार 10,000 इतका आहे। जर माझा पगार 10% वाढला तर तो 10,000 वाढतो आणि ड्रायव्हरचा पगार 11% वाढला तर तो फक्त 1100 रुपये इतकाच वाढतो। तेव्हा आपण म्हणावं का की हे बघा ड्रायव्हर लोक, किती ती पगार वाढ, उद्या असंच चालू राहिलं तर ड्रायव्हरचा पगार माझ्याही पेक्षा जास्त होईल। त्यामुळे उद्या कुणी तुम्हाला मुस्लिम हिंदूंपेक्षा जास्त होतील असं म्हटल्यास त्यांना नक्की मानसोपचार केंद्राचा पत्ता द्या। प्रजनन दर जास्त असण्याचं मूळ कारण धर्म नसून आर्थिक सामाजिक मागासलेपण, स्त्रियांची निरक्षरता, फॅमिली प्लॅनिंग आणि गर्भनिरोधकांबद्दलचे अज्ञान हे आहे। त्यामुळेच राज्यवार आकडेवारी पाहिली तर फर्टिलिटी रेट हा प्रगत महाराष्ट्र आणि तेलंगणात 1.7 असून सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास बिहारमध्ये सर्वाधिक 3 आहे आणि मुख्य म्हणजे बिहारमध्ये फर्टिलिटी रेट हिंदू आणि मुस्लिम दोघांचाही जास्त आहे, तर महाराष्ट्रात दोघांचाही कमी। खरं तर भीती हे आपलं बेसिक इन्स्टिंक्ट आहे, ते शिकवायला लागत नाही, ती असतेच। पण समता, बंधुभाव, सर्वधर्म समभाव, लोकशाही ही सामाजिक मूल्ये व त्यावर चालणारा समाज घडवावा लागतो आणि त्यासाठी त्याग करावा लागतो। काही लोक आपल्या बेसिक इन्स्टिंक्टचा वापर करून भीती, द्वेषाचं राजकारण करू पाहतात, तर काही प्रेम, समता, बंधुभाव रुजवून लोकशाही बळकट करण्याचा प्रयत्न करतात। तुम्ही कोणाबरोबर आहात हे तुम्हाला ठरवायचं आहे। खरं तर अशा प्रकारचे व्हिडिओ बनवायला लागणे, सत्यशोधन किंवा स्पष्टीकरण द्यावं लागणं हे लाजिरवाण आहे। विशेषतः विकसनशील देशासाठी भारतासारख्या जो डेमोग्राफिक पिरियड, गोल्डन पिरियड मधनं जातो आणि तरीही बेरोजगारी 45 वर्षातील सर्वाधिक आहे। जगाचा इतिहास बघितला तर समजेल, जेव्हा एखाद्या प्रदेशात शांतिकाळ असतो तेव्हा तिथे व्यवसाय, कला, स्थापत्य वगैरे मध्ये प्रगती होते। अस्थिर व अशांत काळामध्ये शक्य नसते। आजही जगात ज्या देशात शांतता आहे ते देश प्रदेश आणि अशांतता असणारे देश प्रदेश यात जर तुलना करून बघितलं तर तुम्हाला समजेल। प्रगती झाल्यावर शांतता, सौहार्द प्रस्थापित होत नाही, तर शांतता व सौहार्द असेल, योग्य वातावरण असेल तरच प्रगती होत असते। तुम्हीच कल्पना करा, जर तुम्ही उद्योगपती असाल तर कुठे गुंतवणूक कराल? जिथे अस्थिरता आहे अशा ठिकाणी की शांतता, सौहार्द आहे अशा ठिकाणी? म्हणूनच भारतात येणारे बहुसंख्य उद्योग हे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे ठिकाणी न जाता दक्षिण भारतात येतात आणि सध्या प्रचारामधून देशात द्वेष पसरवून देशातील वातावरण गढूळ कोण करतंय हे आपण बघतच आहोत। द्वेष भक्तांना देशाबद्दल प्रेम नाही, देशात कमळ फुलवण्यासाठी चिखल करतायत। त्यामुळे विचार करा, तुम्हाला हा द्वेष हवा की प्रगती? कारण दोन्ही एकाच वेळी मिळणार नाही। डोळे उघडून जगाकडे बघा, द्वेषाचे राज्य असणारे देश आणि प्रगती करणारे देश। विचारपूर्वक मतदान करा। ही माहिती अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचवा। सबस्क्राईब आणि शेअर करून इंडियन व्हॉइसला सपोर्ट कराल असा विश्वास आहेच। धन्यवाद।